सुरुवातीला एक मोठी बातमी येते। उद्या नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समता परिषदेची बैठक होणार आहे। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, हे आमच्यासाठी धक्कादायक आहे। समता परिषदेच्या बैठकीनंतर छगन भुजबळ आपली भूमिका मांडतील। छगन भुजबळ यांना पक्षामध्ये अपमानाची वागणूक मिळणार असेल तर आम्ही सर्व एकमुखानं राजीनामा देणार, असं राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप खेरे यांनी इशारा दिलाय। छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी भुजबळ फार्म या ठिकाणी भुजबळ समर्थकांची आता गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे देखील भुजबळ फार्मच्या परिसरातच आहेत। लक्ष्मण, आता किती गर्दी झाली आहे कार्यकर्त्यांची, समर्थकांची, आणि त्यांचं म्हणणं काय आहे? श्वेता, नाशिकच्या छगन भुजबळ यांच्या निवासस्थानावरती अर्थात भुजबळ फार्मवर आपण आहोत आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळते। भुजबळांचे समर्थक जे आहे ते अशा पद्धतीनं नाशिकच्या भुजबळ फार्म निवासस्थानावरती दाखल झालेले आहे। उद्या छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये एक मेळावा होतोय आणि या मेळाव्याच्या निमित्तानं छगन भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिलीप खैरे यांनी या सगळ्याच्या संदर्भात माहिती दिली। आपल्यासोबत दिलीप खैरे स्वतः आहेत। उद्या नेमकी काय कशा पद्धतीची तुमची रचना असणार आहे उद्याच्या कार्यक्रमाची आणि भूमिका नेमकी काय असणार आहे? उद्या मेळावा नसून महाराष्ट्र राज्याची समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि साहेब तिथे सर्व प्रमुख लोकांशी विचारविनिमय करणार आहे। यासाठी ती बैठक घेण्यात येणार आहे। नेमकी भूमिका तुमची काय आहे? नाराजी आहे भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून? नाही, नाराजी तर आहेच। म्हणजे नाराजी नुसती कार्यकर्त्यांची नाही तर ओबीसी समाजाची नाराजी झालेली आहे आणि जो आज आणि उद्या साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर सर्व कार्यकर्ते आणि समस्त ओबीसी समाज असणार आहे। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस देखील आहात। तुमच्यासोबत अनेक राष्ट्रवादीचे आताही काही पदाधिकारी, काही वेळापूर्वी या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही सगळे सामूहिक राजीनामे देऊ जर अशा पद्धतीने जर अन्याय होणार असेल तर तुमची ही भूमिका तीच असणार आहे का? 100% म्हणजे आम्ही सर्व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी योग्य जोपर्यंत आता आम्हाला नेमकं कळत नाही की काय झालेलं आहे, पण ज्या वेळेला आम्हाला याचा उलगडा होईल त्यावेळेला आम्ही सर्वजण राजीनामे देऊ, सामूहिक राजीनामे देऊ। आपण बघतोय श्वेता, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस असलेले दिलीप खैरे आपल्यासोबत होते आणि त्यांच्यासोबत हे राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आहे, समता परिषदेचे देखील पदाधिकारी आहे। त्यांनी सांगितलंय की उद्या एक बैठक जी आहे महाराष्ट्रातल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची ती नाशिकमध्ये होईल आणि या समता परिषदेला स्वतः छगन भुजबळ हे उपस्थित असणार आहे। लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।